नमो नमः. हितोपदेशः कथामुखम भाग 9 श्लोक 43 ते 47. श्लोक 43. नाद्रव्ये निहिता काचित् क्रिया फलवती भवेत् न व्यापारशतेनापि शुकवत् पाठ्यते बकः. पदच्छेदः. न अद्रव्ये निहिता काचित् क्रिया फलवती भवेत् न व्यापारशतेन अपि शुकवत पाठ्यते बकः. नाद्रव्ये आणि व्यापारशतेनापि या दोन्ही ठिकाणी सवर्णांचा दीर्घ संधी आहे. न अद्रव्ये आणि व्यापारशतेन अपि. आणि शुकवत पाठ्यते आणि काचित क्रिया इथं मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलेलं आहे. आता इथं क्रियापद कोणती आली आहेत? भवेत हे एक क्रियापद आहे, पाठ्यते हे एक क्रियापद आहे. याच्यामध्ये सामासिक शब्द कुठले आहेत? अद्रव्ये आणि व्यापारशतेन. अद्रव्ये न द्रव्य न द्रव्यम तस्मिन अद्रव्यम. अद्रव्ये आता इथं द्रव्य म्हणजे कुठला तरी पदार्थ असं नव्हे तर ठिकाणी, अयोग्य ठिकाणी असा त्याचा अद्रव्यचा अर्थ झाला. आणि व्यापारशतेन व्यापारस्य शतम, अनेक उद्योग अनेक प्रयत्न. इथं व्यापार म्हणजे उद्योग, अनेक प्रयत्नाने असा त्याचा अर्थ होईल. भवेत हे क्रियापद आहे, त्याचा कर्ता आहे क्रिया, क्रियेचं विशेषण आहे काचित. काचित क्रिया फलवती न भवेत. न श्लोकाच्या सुरुवातीला आलेलं आहे. काचित क्रिया फलवती न भवेत. एखादी क्रिया फलवती होणार नाही म्हणजे सफळ होणार नाही. केव्हा? अद्रव्ये निहिता, अयोग्य ठिकाणी ठेवलेली, म्हणजे अयोग्य ठिकाणी एखाद्या गोष्टीकरता प्रयत्न केला तर ती क्रिया फलवती होणार नाही, सफल होणार नाही, त्याच्यामध्ये यश येणार नाही जर अयोग्य ठिकाणी प्रयत्न केला असेल तर. त्याच्याकरता उदाहरण दिलंय. न व्यापारशतेन अपि शुकवत पाठ्यते बकः. बक म्हणजे बगळा, शुक म्हणजे पोपट. बकः शुकवत न पाठ्यते. बगळ्याला पोपटाप्रमाणे शिकवता येत नाही. व्यापारशतेन अपि, अनेक उद्योग शेकडो उद्योग करून सुद्धा बगळ्याला पोपटाप्रमाणे शिकवता येत नाही. पोपटाप्रमाणे बगळा काही विठू विठू बोलायला लागणार नाही. तेव्हा जी क्रिया करायची आहे ती योग्य ठिकाणीच केली पाहिजे. आणि तुझे पुत्र मोठ्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत तेव्हा त्यांच्या बाबतीत जर मी प्रयत्न केले तर ते सफळ होतील, असं विष्णू शर्मेला त्यातून सांगायचंय. व्यापारशतेन व्यापाराणाम शतम. व्यापार म्हणजे इथं उद्योग किंवा प्रयत्न, प्रयत्नांचा शेकडा म्हणजे शेकडो प्रयत्न. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अद्रव्ये निहिता काचित क्रिया फलवती न भवेत व्यापारशतेन अपि शुकवत बकः न पाठ्यते. अयोग्य वस्तूच्या बाबतीत केलेली क्रिया किंवा घेतलेली मेहनत कधी फलदायी होत नाही. शेकडो प्रयत्न करून सुद्धा बगळ्याला पोपटासारखं शिकवता येत नाही. श्लोक 44. अस्मिंस्तु निर्गुणं गोत्रे नापत्यम उपजायते आकरे पद्मरागाणां जन्म काचमणे कुतः. पदच्छेदः. अस्मिन् तु निर्गुणं गोत्रे न अपत्यम उपजायते आकरे पद्मरागाणां जन्म काचमणेः कुतः. उत्तरार्धात संधी नाहीये. पूर्वार्धात अस्मिंस्तु, अस्मिन् तु आणि नापत्यम उपजायते, न अपत्यम सवर्णांचा दीर्घ संधी झाला आणि पुढं म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. विष्णू शर्मा काय म्हणतोय? अस्मिन गोत्रे निर्गुणम अपत्यम न उपजायते. या कुळामध्ये म्हणजे या तुझ्या सुदर्शन राजाचं जे कुळ आहे त्या या कुळामध्ये निर्गुणम अपत्यम, गुणरहित अपत्य न उपजायते, जन्माला येणार नाही. त्याला करता उदाहरण दिलंय. आकरे पद्मरागाणाम, आकर म्हणजे खाण, पद्मराग मण्यांच्या खाणीमध्ये काचमणे हे जन्म कुतः. काचेच्या मण्याचा जन्म कसा होईल? म्हणजे काचेचा मणी तिथं कसा प्राप्त होईल? पद्मराग मणी जिथं ज्या खाणीत मिळतात त्या खाणीमध्ये काचेचा मणी मिळणार नाही. पद्मरागाणाम हा सामासिक शब्द आहे. पद्मम इव रागः येषाम ते. पद्म म्हणजे कमळ, राग म्हणजे रंग आणि राग म्हणजे लाल रंग असाही अर्थ होतो. तेव्हा कमळासारखा लाल रंगाचे मणी अर्थातच माणिक.
माणकांच्या खाणीत काचेचे मणी कसे मिळतील? पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. तू अस्मिन गोत्रे निर्गुणम अपत्यम न उपजायते पद्मरागाणाम आकरे काचमणे हे जन्म कुतः. दुसरं असं की या राजकुळामध्ये गुणहीन अपत्य जन्म घेऊ शकणार नाही. पद्मराग मण्यांच्या खाणीत काचमणी कसा उत्पन्न होईल? माणकांच्या खाणीत काचेचे मणी कसे मिळतील? पुढे म्हणतोय विष्णू शर्मा, अतोहम षण्मासाभ्यंतरे तव पुत्रा नीतिशास्त्राभिज्ञान करिष्यामि. अतः अहम षण्मासाभ्यंतरे तव पुत्रान नीतिशास्त्राभिज्ञान करिष्यामि. इथं संधी कुठला झाला? अतोहम, अतः अहम, विसर्गाचा ऊ होऊन पुढं पूर्वरूप संधी झाला. पुत्रान नीतिशास्त्राभिज्ञान, तिथं न या व्यंजनाला पुढचं न व्यंजन जोडून दिलं. तसंच नीतिशास्त्राभिज्ञान करिष्यामी, मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलं. इथं समास कुठला आलेत? षण्मासाभ्यंतरे. षड मासाहा, षण्मासाहा हा कर्मधारय समास झाला. आणि षण्मासानाम अभ्यंतरे हा षष्ठी तत्पुरुष झाला. षण्मास म्हणजे 6 महिने. 6 महिन्याच्या आत, अभ्यंतर म्हणजे आत, 6 महिन्याच्या आत. आणि पुढे काय म्हणतोय? नीतिशास्त्राभिज्ञान हा एक समास आहे. नीती नाम शास्त्रम हा कर्मधारय समास झाला. अभिज्ञ म्हणजे जाणकार. नीतिशास्त्रे अभिज्ञ हा, नीतिशास्त्राभिज्ञ हा किंवा नीतिशास्त्रस्य अभिज्ञ हा षष्ठी तत्पुरुष किंवा सप्तमी तत्पुरुष. नीतिशास्त्रे अभिज्ञ हा किंवा नीतिशास्त्रस्य अभिज्ञ हा. आता याच्यामध्ये क्रियापदे करिष्यामी. अहम करिष्यामी, मी करीन. काय? तव पुत्रान नीतिशास्त्राभिज्ञान करिष्यामी. पुत्रान कर्म आहे आणि पुत्रांचं विशेषण आहे नीतिशास्त्राभिज्ञान. मी तुझ्या मुलांना नीतिशास्त्राचे जाणकार करेन, नीतिशास्त्रामध्ये जाणकार करेन. केव्हा? षण्मासाभ्यंतरे एव, 6 महिन्यातच मी तुझ्या मुलांना नीतिशास्त्राचे जाणकार करेन. नुसती शिकवीन म्हणत नाहीये तो, जाणकार करीन म्हणतोय. तरबेज करणार आहे तो त्याच्यामध्ये नीतिशास्त्रामध्ये, आणि तेही 6 महिन्याच्या आत. राजा सविनयम पुनः उवाच. राजा विनयाने पुन्हा म्हणाला. आता इथं संधी आहे पुनर्वाच, पुन्हा उवाच. उवाच परोक्ष भूतकाळ आहे वच धातूचा. राजा पुन्हा म्हणाला. कसा म्हणाला? सविनयम हा सह बहुव्रीही समास आहे. विनयेन सह यथा स्यात् तथा क्रिया विशेषण सह बहुव्रीही. ज्यावेळेला ते क्रिया विशेषण असतं त्यावेळेला हा समास नपुंसकलिंगी असतो. सपुत्र कलत रहा सहा राजा. आता इथं सपुत्र कलत रहा हे राजाचं विशेषण आहे, त्यामुळे ते पुल्लिंगात आलं. पण सविनयम कसा म्हणाला हे क्रियापदाचं विशेषण आहे, त्यामुळे ते क्रिया विशेषण सहबोर्वी समास झाला. आणि हे समास नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी असतात. राजा सविनयम पुन्हा उवाच. राजा विनयाने पुन्हा म्हणाला. आता राजाच्या तोंडचे श्लोक आहेत. 45वा श्लोक. कीटोपि सुमनस्संगात आरोहति सतां शिरः अश्मापि याति देवत्वं महद्भिः सुप्रतिष्ठितः. संधी काय आहेत? कीटः अपि, विसर्गाचा ऊ झालेला आहे. अश्मापि, अश्मा अपि, सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. अश्मा मध्ये अश्मन म्हणजे दगड असा अनंत शब्द आहे. आत्मा आत्मानो आत्माना, तसा अश्मा अश्मानो अश्माना असा हा शब्द चालेल. सुप्रतिष्ठित हा एक समास आहे इथं. सुष्ठु प्रतिष्ठित प्राधिकर्मधार आहे, चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित केलेला. आणि सुमनस्संगात, सुमनसाम संग, सुमनस्संग हा झाला षष्ठी तत्पुरुष. सुमनस याचे अर्थ 2 आहेत. एक अर्थ आहे सज्जन आणि दुसरा अर्थ आहे फुल. फुलांच्या संगतीमुळं किंवा सज्जनांच्या संगतीमुळं. इथं क्रियापद कुठलं आहे? आरोहती. कीट हा आरोहती, किडा, लहानसा किडा. सताम शिरः आरोहती. सताम शिरः, सत आणि शिरस हे व्यंजनांत शब्द आहेत. सताम षष्ठी आहे, शिरः इथं द्वितीय आहे. प्रथम द्वितीय सारखीच होईल नपुंसकलिंगी असल्यामुळं. शिरः शिरसी, शिरांसी प्रथम. सताम शिरः आरोहती. कीटः सताम शिरः आरोहती. किडा सज्जनांच्या डोक्यावर चढतो. आता आ अधिक रुहरोह हा धातू झाला गतिवाचक, त्यामुळे शिरः ही द्वितीय विभक्ती इथं वापरलेली आहे. कीटः सताम शिरः आरोहती. किडा सज्जनांच्या मस्तकावर चढतो. कसं? सुमनस संगात. सुमनस म्हणजे फुल.
फुलांच्या संगतीमुळं किडा सुद्धा सज्जनांच्या शिरावर मस्तकावर चढतो. मस्तकावरती फुल ठेवलं की त्या फुलाबरोबर किडा पण गेला मस्तकावरती. तसं अश्मा अपि याति देवत्वम महद्भिः सुप्रतिष्ठितः. अश्मा अपि देवत्वम याति. इथं पुन्हा याति हेही क्रियापद गतिवाचक आहे. त्याचा करता आहे अश्मा. अश्मा देवत्वम याति. अश्मा म्हणजे दगड. दगडाला देवत्व प्राप्त होतं. दगड देवत्वाप्रत जातो. केव्हा? महद्भिः सुप्रतिष्ठितः. मोठ्या लोकांनी जर त्याची प्रतिष्ठापना केली असेल, मोठ्या लोकांनी चांगली प्रतिष्ठापना केलेला दगड सुद्धा देवत्वाप्रत जातो. किडा सुद्धा फुलांच्या संगतीमुळं सज्जनांच्या डोक्यावर चढतो आणि दगड सुद्धा जर मोठ्या लोकांनी प्रतिष्ठित केलेला असेल तर देवत्वाप्रत जातो. माझे पुत्र सुद्धा या अश्माप्रमाणे म्हणजे दगडाप्रमाणे आहे आणि विष्णू शर्मेसारख्या मोठ्या पंडिताचा सहवास त्यांना लाभणार आहे. त्यामुळं आपल्या मुलांना नक्कीच नीतिशास्त्र येईल अशी राजाला खात्री वाटते. त्याचा संकेत या सुभाषितामध्ये मिळतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. कीटहा सुमनस्संगात सतां शिरः आरोहति. महद्भिः सुप्रतिष्ठितः अश्मा अपि देवत्वम याति. किडा सुद्धा फुलांच्या संगतीमुळं सज्जनांच्या डोक्यावर चढतो. मोठ्या लोकांनी प्रतिष्ठापना केलेला दगड सुद्धा देवत्वाप्रत जातो. अन्यच्च आणि दुसरं असं की श्लोक 46 यथोदयगिरेर्द्रव्यं सन्निकर्षेण दीप्यते तथा सत्सन्निधानेन हीनवर्णोऽपि दीप्यते. पदच्छेदः यथा उदयगिरेः द्रव्यं सन्निकर्षेण दीप्यते तथा सत्सन्निधानेन हीनवर्णः अपि दीप्यते. यथोदयगिरेः. यथा उदयगिरेः हा झाला गुणसंधी. उदयगिरेर द्रव्यम इथं विसर्गाचा र झालेला आहे. हीन वर्णोपी इथं विसर्गाचा उ झालेला आहे. याच्यात समास कुठले आलेले आहेत? सत्सन्निधानेन. सताम सन्निधानम सज्जनांचा सहवास. हीन वर्ण हा वर्ण यस्य सहा ज्याचा वर्ण हीन आहे असा. यथा ज्याप्रमाणे उदयाचलावर असलेलं द्रव्य कुठलीही वस्तू सन्निकर्षेण दीप्यते अर्थातच सूर्यकिरणांच्या संगतीमुळं प्रकाशित होते. उदयाचलावर असलेली वस्तू सूर्यकिरणांच्या सहवासामुळे प्रकाशित होते. तथा सत्सन्निधानेनं सज्जनांच्या संगतीमुळं हीन वर्ण अपि नीच मनुष्य सुद्धा दीप्यते प्रकाशित होतो. म्हणजे इथं शहाणा होतो, तेजस्वी होतो. नीच मनुष्य सुद्धा मूर्ख मनुष्य सुद्धा तेजस्वी होतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. यथा उदयगिरे हे द्रव्यम सन्निकर्षेण दीप्यते तथा सत्सन्निधानेन हीन वर्णोपी दीप्यते. ज्याप्रमाणे उदयाचलावरील द्रव्य सूर्यकिरणांच्या संगतीमुळं प्रकाशित होते त्याप्रमाणेच सज्जनांच्या संगतीमुळं नीच मनुष्य सुद्धा किंवा मूर्ख मनुष्य सुद्धा तेजस्वी होतो. आणि एक सुभाषिते राजाच्या तोंडी श्लोक 47 गुणागुणज्ञेषु गुणी भवन्ति ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषा सुस्वादुतो या प्रवहन्ति नद्यः समुद्रमासाद्य भवन्त्यपेयाः. हे 11 अक्षरांचं इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्र यांचं मिश्रण असणारं उपजाती वृत्त आहे. पदच्छेदः गुणाः गुणज्ञेषु गुणी भवन्ति ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषाः सुस्वादुतो याः प्रवहन्ति नद्यः समुद्रम आसाद्य भवन्ति अपेयाः. इथं संधी कुठले आलेत? गुणाः गुणज्ञेषु इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. समुद्रम आसाद्य इथं मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आणि भवन्ति अपेयाः हा यण संधी झालेला आहे. गुणी भवन्ति हे जे क्रियापद आहे ते चिवी क्रियापद म्हणतात याला. एखादी गोष्ट मुळात नसताना ती करणं अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. गुणज्ञेषु गुणान जानन्ति इति गुणज्ञाः तेषु हा झाला उपपद तत्पुरुष समास. निर्गुणम हा इथं समास आहे. निर्गताः गुणाः यस्मात् सह ज्याच्यामधून गुण निघून गेलेले आहेत असा. सुस्वादु तोयः हा एक समास आहे. सुस्वादु तोयम
यासाम ताह, ज्यांचं पाणी गोड आहे ते. आणि सुस्वादू हा आणि एक समास आहे. सुष्ठु स्वादू किंवा शोभनम स्वादू, चांगल्या प्रकारचे गोडी ज्या पाण्याला आहे असे त्या नद्या. राजा काय म्हणतोय, गुणा हा गुणज्ञेषु गुणी भवन. गुणा हा म्हणजे गुण, हे गुण जाणणाऱ्याच्या बाबतीत गुण ठरतात. गुण जाणणाऱ्याकडे जर एखादा गुणी मनुष्य गेला तर त्याचे गुण तो गुण जाणणारा असेल तोच जाणतो. ते निर्गुणम प्राप्य भवंती दोषाः. गुण हा म्हणजे गुण जर एखाद्या निर्गुण माणसाकडे गेले तर ते दोषास्पद होतात. गुण असूनही ते दोष ठरतात. सुस्वादू तोयाः प्रवहंती नद्याः, हे उदाहरणानं स्पष्ट केले. गोड पाणी असलेल्या नद्या वाहतात, पण समुद्र मासाद्य अपेयः भवन्ति, पण समुद्राकडे गेल्यानंतर त्या अपेय होतात, म्हणजे त्याचं पाणी पिता येत नाही, खारट होऊन जातं. गोड पाणी होतं ते खारट होतं समुद्राला मिळाल्यानंतर. तसं चांगले गुण असतील ते निर्गुणाकडे गेले तेही दोष ठरतात. आणि इथं तर आता माझे निर्गुण पुत्र आहेत ते विष्णू शर्म्यासारख्या महापंडिताकडे जाणारे, तेव्हा ते नक्की शहाणे होतील असं राजाला खात्री वाटते. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. गुणाः गुणज्ञेषु गुणी भवन्ति, ते गुणाः निर्गुणं प्राप्य दोषाः भवन्ति. सुस्वादुतोयाः नद्याः प्रवहन्ति, समुद्रमासाद्य अपेयाः भवन्ति. गुण जाणणाऱ्याकडे गुण हे गुण ठरतात, पण तेच गुण निर्गुण मनुष्याकडे मात्र दोष ठरतात. गोड पाण्याने युक्त अशा नद्या वाहत असतात, पण समुद्राला भेटल्यानंतर त्या अपेय होतात, पिण्यास योग्य होत नाहीत. तत् एतेषाम् अस्मत्पुत्राणां नीतिशास्त्रोपदेशाय भवन्तः प्रमाणम्. तद एतेषाम् अस्मत्पुत्राणां नीतिशास्त्रोपदेशाय भवन्तः प्रमाणम्. तेव्हा अस्मत्पुत्राणां हा इथं सामासिक शब्द आहे. मम पुत्राणां अस्मत्पुत्राणां किंवा मम पुत्र हा तेषां, माझे मुलगे, षष्ठी तत्पुरुष झाला. आता मम आणि पुत्र याच्यावरून आपण सामासिक शब्द बनवणार आहोत. मम हे अस्मत् सर्वनाम आहे, तेव्हा त्यातला मूळ शब्द आला अस्मत्, आणि इकडे पुत्राणामधला पुत्र मूळ शब्द आला अस्मत् पुत्र, असा हा सामासिक शब्द मानला. नीतिशास्त्रोपदेशाय, नीतिशास्त्रस्य उपदेशाय षष्ठी तत्पुरुष समास झाला. तेव्हा या माझ्या मुलांच्या बाबतीत नीतिशास्त्रोपदेशाय, नीतिशास्त्र शिकवण्यासाठी आपणच प्रमाण आहात, म्हणजे आपणच त्याला नीतिशास्त्र शिकवू शकाल. भवन्तः, भवत सर्वनामे, प्रथमा बहुवचन, भवान भवंतो भवन्तः प्रथम. विष्णू शर्म्याला राजानं आपण या अर्थी भवत सर्वनाम वापरलेलं आहे. हे सर्वनाम तृतीय पुरुषी असतं. इति उक्त्वा तस्य विष्णू शर्मणः बहुमान पुरस्सरम पुत्रान समर्पितवान. इति उक्त्वा यण संधी झाला, असं म्हणून तस्य विष्णू शर्मणः बहुमान पुरस्सरम, त्या विष्णू शर्माचा मोठा सत्कार करून, बहुमान करून, पुत्रान समर्पितवान, आपले मुलगे त्यांना त्याच्या ताब्यात दिले. इति प्रस्ताविका. इथं हितोपदेश या ग्रंथाची प्रस्तावना संपली. आता पुढचं प्रकरण आहे मित्रलाभ, ते आपण पुढच्या पाठापासून पाहूया. हरिओम तत्सत.